जय सेवनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आणि सहमत पाहूया आजचे ठळक बातमी. अफवांचा बाजार उठवण्यावर होणार कारवाई. सध्या जगात सगळीकडे धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस या विषाणूचा महाराष्ट्रात जलद गतीने फैलाव होत आहे. कोरोना व्हायरस संदर्भात मोठ्या बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा सायबर सेलचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार यांनी दिला आहे. कोरोना या विषाणूजन्य आजारासंदर्भात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब, टिकटॉक व अन्य प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता महाराष्ट्र सायबर हे कार्यालय खोट्या बातम्या, अफवा पसरविणाऱ्या विरोधात ॲडव्हर्टायझरी जारी करीत आहे. त्यामुळे काही समाजातील विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक समाज माध्यमाद्वारे मुद्दामपणे खोट्या बातम्या व अफवा पसरवून समाजात आणि नागरिकात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. तसेच समाजात शांतता भंग करून अराजकता पसरविण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या कृत्यामध्ये सहभागी न होता त्यापासून दूर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने करण्यात आले आहे. जेणेकरून अशा प्रकारामुळे समाजात भीती व दहशतीचे वातावरण पसरविण्यास आणि गंभीर समस्या निर्माण होण्यापासून प्रतिबंध होईल. वृत्तपत्रासह TV चॅनल आदींनी कोरोना व्हायरस संदर्भातील कोणतीही बातमी खातरजमा करूनच प्रसारित करावी. नागरिकांनी अफवा पसरविणाऱ्या लोकांच्या तक्रारी जवळच्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये किंवा www.cybercrime.government.in यावर नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अफवांचा